प्रशांत मार्ग. जेव्हा विपशी साधक गांभीर्याने साधनेस प्रारंभ करतो तेव्हा बहुधा त्यांना तप्त संवेदनांचा दाह सहन करावा लागतो. हा दाह, ही उष्णता हवामानाची नसते. कित्येकदा साधकाला असा अनुभव येतो की आपले शरीर पेटत्या भट्टीत होरपळत आहे, पोळून निघत आहे. साधकाने अशावेळी साधना थांबिवली, बहिर्मुख झाला किंवा दुसऱ्या एखाद्या कामास प्रवृत्त झाला तर हा सारा दाह नाहीसा होतो. साधना पुन्हा सुरू करताच तसाच ज्वालाग्राही अनुभव येतो. समंजस गंभीर साधक मात्र या दाहकतेकडे अनित्यबोधाच्या तटस्थ भावनेने पाहतो. जरा देखील प्रतिक्रिया व्यक्त करीत नाही. बघतो की हा दाह हळूहळू कमी होतो व यथावकाश पूर्णपणे शमतो. परिणामतः विलक्षण शीतलता अनुभवास येते. अशी आंतरिक शीतलता ही शरीराची सहजधर्मी शीतलता नसते किंवा ऋतूतील मोसमाचा गारठा नसतो. हा पूर्वसंचित मनोविकारांचा ताप आहे, जो तटस्थ भावाने केलेल्या विपश्यना साधनेमुळे उफाळून येतो आणि तटस्थता टिकवून ठेवली तर मनाचा समतोल साधण्याच्या वृत्तीचा परिपाक म्हणून सहज भावाने या उद्रेकाचे निराकरण होते, उपशमन होते. या कर्मसंस्कारांचा ताप जितका कमी कमी होत जातो, क्षीण होत जातो, तसतशी साधकाला सुखशांती अनुभवायला मिळते. उपजित्वा निरुज्झन्ति ते उपसमो सुखो. जेव्हा संजुतदारपणाने साधक मानसिक समतोल राखून संवेदनांकडे तटस्थपणे पाहू लागतो तेव्हा तोच आंतरिक ताप त्याच्या मांगल्याला, कल्याणाला कारण होतो. पूर्वसंचित कर्मबीजांच्या या आंतरतापाने नाश होतो आणि त्यांच्या अत्याधिक दुःखद भविष्यकालीन परिणामांपासून त्याची कायमची मुक्तता होते. जेव्हा या आंतरतापाच्या समाप्तीनंतर शीतलता अनुभवास येते तेव्हा साधक सुखाची झोप घेतो. जो साधक सर्व प्रकारच्या कर्मकांडापासून आणि दार्शनिक तत्वज्ञानापासून अलिप्त राहतो आणि अधीर न होता अनन्य भावनेने विपश्यना साधनेचा अभ्यास करतो, तो जर अजून खूपच गांभीर्याने आपल्या अंतर्मनांच्या गाभ्यात सुप्तावस्थेत दबून राहिलेल्या खोलवर रुजलेल्या संस्कारांतून बाहेर पडून त्यांचे उपशमन करून घेतो, तेव्हा त्याला इंद्रियातील अवस्थेचा साक्षात्कार होऊन अलौकिक अनुभूतीचा प्रत्ययकारी अनुभव येतो. अनित्य धर्माच्या इंद्रिय जगतांतून बाहेर पडून नित्य धर्मरूपी निर्वाण सत्याचा त्याला साक्षात्कार घडतो. जेथे तृष्णा नष्ट होते, तृष्णारूपी ज्वलन समाप्त होते, ती निर्वाण अवस्था. अशा तण्हानं खेमछगाच्या अवस्थेत पोहोचलेल्या साधकालाच भगवान बुद्धांनी शीतलीभूत किंवा शितीभूत या शब्दाने संबोधिले आहे. अशा साधकाला भवबंधनापासून संपूर्ण मुक्ती मिळते. आपण एका साधिकेचे उदाहरण पाहू. लिच्छवी गणराज्यातील वैशाली नगरात राहणाऱ्या क्षत्रिय कुलोत्पन्न सद्गृहिणीची ही कथा. शुद्ध धर्माची कल्याणकारी वाणी ऐकून मनात वैराग्य उत्पन्न झाले, परंतु पतीच्या विरोधामुळे संसारात राहून पत्नी धर्माचे पालन करीत राहावे लागले. एक दिवस स्वयंपाक करीत असताना तिच्याकडून चुलीवर अतिशय गरम असलेल्या पातेल्यात फोडणीसाठी तेल न टाकताच चुकून नुसतीच भाजी टाकली गेली. भांड्याच्या तापलेल्या तळामुळे भाजी करपून जळून खाक झाली. गृहजीवनातील ही सामान्य घटना पण तिच्या जीवनातील प्रेरणादायक घटना ठरली. तिच्या मनात धर्मसंवेग जागवणारी ठरली. अनित्य आहे, अनित्य आहे, सारे संस्कार अनित्य आहेत. त्या संस्कारात रुची घेतली नाही तर ते संस्कार या शुष्क भाजीप्रमाणे जळून नष्ट होणार. आता कामभोग विलासाचे रसास्वादान तिला असह्य झाले. तीव्र वैराग्याची भावना जागृत झाली. यावेळेस पतीने तिला साथ दिली. तिला भगवान बुद्धांच्या आश्रमात प्रसन्नतापूर्वक पोहोचविले. महाप्रजापती गौतमीने तिला प्रवज्जा दिली. तिला विपश्यना शिकविली. तिनेही मोठ्या पुरुषार्थाने साधना केली. कृत्य झाली, वित्राग झाली, अरहंत झाली. साधनेच्या कालावधीत काम, मोह, मदमत्सर इत्यादी विकारवासनांचे जागलेले तांडव शांत झाले. आंतरिक मनःशांतीचा सुखद गारवा निर्माण झाला.
पहिल्यांदा जी रात्र बैचेन अवस्था होती, तगमग होती, ती निवली, शांत झाली. भगवान बुद्धांनी तिचे पूर्वायुष्य बघितले होते. आताची बदललेली तिची स्थिती बघून प्रसन्नतेने जे उत्स्फूर्त उदान वचन केले, तेही साध्वी वारंवार उल्हासाने पुन्हा गात असे. सुख सुपाही थेरिके कत्वा चोळेन पारुता, उपसंतो हि ते रागो, सुख खडाक व कुंभियम, हे एकांत प्रिय मठवासिनी. तू सुखाची शांत निद्रा घे. आपल्या हातांनी विणलेल्या वस्त्रांचा वापर करून परमशांतीचा आस्वाद घे. कारण तप्त कढीत पडलेल्या सुक्या शुष्क भाजीप्रमाणे तुझी सारी रागाची, लोभाची संस्कार बीजे भाजून निघाली आहे, शांत झाली आहे. भगवान बुद्धांची ही कल्याणकारी हर्षेवाणी सर्व साधक साधिकांची दुःखापासून कायमची मुक्तता मिळवावी हाच आपल्या मागल्याचा सर्वतोपरी, कल्याणकारी व सर्वोत्तम उपाय आहे. विनयधर परिवार. बौद्ध परंपरा विनयाविषयी सर्व नियमांची निर्मिती, प्रज्ञापन भगवान बुद्धांच्या मुखातून झाली असे मानते. म्हणून बुद्धांनाच विनय म्हटले आहे. आचार्य बुद्ध घोषांनी लिहिलेली विनयपिटकाची अट्टकथा समंतपासादिका मधील बाहिर निदान कथेत भिक्खूंची अप्रतिहत परंपरेचा उल्लेख केला आहे, ज्यांनी बुद्ध काळापासून त्यांच्या काळापर्यंत विनयपिटकाचा उपदेश दिला. बुद्ध काळात विनयधरात उपाली प्रमुख होते, हे अंगुत्तर निकायाच्या एतदग्ग वग्गावरून जाणतो. प्रथम संगतीच्या वेळी आयुष्यमान उपालीनेच विनयात संगायन केले होते, अशी विनयपिटकाची ओळनोळ सांगते. त्या महान विनयधरांची विनय परंपरा महाविनय, बुद्धांच्या विनयाचा बुद्धकालीन विनय स्थवीर उपालींपासून प्रारंभ होतो. अर्थात विनयधराचा प्रारंभिक मूळ पुरुष म्हणजेच विनयधर परिवाराचा मूळ पुरुष महाप्रज्ञावान विनय सूर्य उपाली स्थवीरच आहेत, ह्यात तिलमात्रही खोटे नाही. बुद्धकालीन बुद्ध शिष्य स्थवीर आयुष्यमान उपालींपासून ते महाधम्मप्रिय अशोकांच्या समकालीन मोग्गलीपुत्ततीस स्थवीरांपर्यंत विनयधरांचा परिवार ग्रंथाच्या प्रथम परिच्छेदात आलेला आहे. विनयाचे जन्मदाता महामानव सम्यक संबोध भगवान तथागत आहे आणि त्यातून जन्म घेऊन विनयधर परिवाराला वाढविणारा तथागत बुद्धांनंतर प्रारंभ होतो, तो विनय सूर्य आणि विनयातील ध्रुवतारा. 1. सर्वप्रथम आयुष्यमान उपाली स्थवीर. 2. दुसरा विनयधर आयुष्यमान दासक स्थवीर. 3. तिसरा विनयधर आयुष्यमान सोनक स्थवीर. 4. चौथा विनयधर आयुष्यमान सिग्गौ स्थवीर. 5. पाचवा विनयधर आयुष्यमान मोग्गलीपुत्ततीस स्थवीर. हे 5 जंबूद्वीपाचे श्रेष्ठ विनयधर आणि प्रथम संगीतीपासून ते तृतीय संगीतीपर्यंत विनयाला सुरक्षित व सुव्यवस्थित चालविणारे महान तारे आहेत. त्यानंतर तृतीय संगीताच्या पुढे विनय परंपरा गतिमान करणारा गतिज्ञ, ज्याने जंबूद्वीपातून सिंहल द्वीपापर्यंत नेऊन पोचविण्याचा हिमालय प्रयास करणारा विनयधर परिवारातील धीर, गंभीर, महाप्रज्ञामयी आणि साहसी विनयधर म्हणजे 6. सहावा विनयधर आयुष्यमान महामहिंद्र चक्रवर्ती, महान सम्राट अशोकांचा मुलगा. पुढील विनयधर परिवाराचा आयुष्यमान महेंद्र हा मूळ पुरुष ठरला, कारण त्यांपासून विनयधर परिवार विदेशात निर्माण झाला. आयुष्यमान महेंद्र जंबूद्वीपातून धर्माचा प्रचार आणि प्रसार हेतू सिंहलद्वीपला गेले आणि धम्माबरोबर विनयाची सीमा पण त्यांनी विस्तृत केली, धम्माला गती दिली आणि विदेशात विनयाच्या परंपरेचा परिवार निर्माण केला. 7. सातवा विनयधर आयुष्यमान अरिठ्ठ स्थवीर. 8. आठवा विनयधर आयुष्यमान आर्यतीस सदत्त स्थवीर. 9. नववा विनयधर आयुष्यमान कालसुमन स्थवीर. 10. दहावा विनयधर आयुष्यमान दीर्घ स्थवीर. 11. अकरावा विनयधर आयुष्यमान दिघसुमन स्थवीर. 12. बारावा विनयधर आयुष्यमान कालसुमन स्थवीर. 13. तेरावा विनयधर आयुष्यमान नाग स्थवीर. 14. चौदावा विनयधर आयुष्यमान बुद्धरक्षित स्थवीर. 15. 15वा विनयधर आयुष्यमान तीस स्थवीर. 16.
16वा विनयधर आयुष्यमान देव स्थवीर. 17वा विनयधर आयुष्यमान सुमन स्थवीर. 18वा विनयधर आयुष्यमान चुलनाग स्थवीर. 19वा विनयधर आयुष्यमान धम्मपालित स्थवीर. 20वा विनयधर आयुष्यमान रोहन स्थवीर. 21वा विनयधर आयुष्यमान खेम स्थवीर. 22वा विनयधर आयुष्यमान उपतिस स्थवीर. 23वा विनयधर आयुष्यमान खुसदेव स्थवीर. 24वा विनयधर आयुष्यमान सुमन स्थवीर. 25वा विनयधर आयुष्यमान पुप्फ स्थवीर. 26वा विनयधर आयुष्यमान महाशिव स्थवीर. 27वा विनयधर आयुष्यमान उपाली स्थवीर. 28वा विनयधर आयुष्यमान महानाग स्थवीर. 29वा विनयधर आयुष्यमान अभय स्थवीर. 30वा विनयधर आयुष्यमान तिस स्थवीर. 31वा विनयधर आयुष्यमान पुप्फ खुसपण स्थवीर. 32वा विनयधर आयुष्यमान चूलभय स्थवीर. 33वा विनयधर आयुष्यमान तिस स्थवीर. 34वा विनयधर आयुष्यमान चुलदेव स्थवीर. 35वा विनयधर आयुष्यमान शिव स्थवीर. ह्या महाप्रज्ञ विनयज्ञ मार्ग विद्वांनी ताम्रपर्णी द्वीपात विनय पिटकाला प्रस्थापित आणि प्रकाशित केले. ज्या प्रकारे कोणत्याही महाविद्यालयाच्या भिंतीवर तयार केलेल्या प्रस्तरपटावर त्यांच्या प्राचार्याच्या कोरलेल्या नावाच्या सूचित कशाचीच शंका नसते अथवा कोणीच करीत नाहीत, त्याचप्रमाणे आपणाला पण स्थविरवादी परंपरेच्या विनयधरांच्या नावाच्या यादीत प्रामाणिकच मानावे लागेल. कारण स्वतः भगवान बुद्धांनी आपल्या विनयशील विनयधरांची प्रशंसा केली. ते म्हणतात, यम मया सावकान सिक्खापदपंत त मम सावका जीवित हेतुपी नातिक्कमंती. अंगुत्तर निकाय. याचा अर्थ होतो, ज्या शिक्षापदांना सदाचाराच्या नियमांना मी आपल्या श्रावकांसाठी प्रज्ञप्त सूचित केले आहे, निर्माण केले आहे, ते त्या सदाचाराच्या नियमाला प्राणापेक्षाही जास्त सुरक्षित ठेवण्यासाठी ते त्याचे उल्लंघन करणार नाहीत. हे असे महाप्रज्ञावान तेजोनिध विज्ञात परिपूर्ण होते. म्हणूनच 2500 वर्षापर्यंत आजही आणि पुढेही ते नाव विश्वाच्या विनयाच्या इतिहासात अटळ राहतील ह्यात काहीच शंका नाही. भवतु सब मंगलम. साधु 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 साधु.